हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत काही इडियम्स आणि फ्रेजेस ट्रिक्सनुसार बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट आहे कट थ्रोट. आता कट काय झालंय? थ्रोट. थ्रोट म्हणजे घसा कट झालाय. मग जर घसा कट झाला असेल तर परिस्थिती कशी झालेली आहे? टफ किंवा डिफिकल्ट झालेली. ओके. सेकंड आहे कम टू अ पास. आता एक मुलगा होता, तो रस्ता क्रॉस पास करत होता, तर तिकडून एक ट्रक, तिथे इमेजमध्ये ट्रक दिसत आहे, तर ट्रक अचानक त्याला उडवून गेली. म्हणजे काहीतरी हॅपन, काहीतरी घडलंय. टू हॅपन, कम टू पास टू हॅपन म्हणजे काहीतरी घडलंय तिथे. नंतर थर्ड आहे चाइल्ड्स प्ले. आता चाइल्ड्स प्ले, आता तो मुलगा तिथे खेळत आहे ग्राउंडमध्ये, म्हणजे तो गेम खूप सोपा आहे. मग ते आपण सुद्धा खेळू शकतो. म्हणजे तो गेम कसा एकदम सोपा आहे. समथिंग इझी टू परफॉर्म. चाइल्ड्स प्ले समथिंग इझी टू परफॉर्म. ओके. नंतर फोर्थ आहे कॉक अँड बुल स्टोरी. आता ही स्टोरी कशी आहे? कॉक म्हणजे कोंबडा आणि त्याच्यानंतर बुल स्टोरी. बुल म्हणजे बैल. हे अमेरिकेमध्ये काय असतात, तर कॉक अँड बुल हे दोघे पण हवेत उडतात म्हणे. पण ही स्टोरी आपल्या भारतीयांना पटण्यासारखी आहे का? तर नाही. तर त्यामुळे अबसुअर्ड स्टोरी म्हणजे अविश्वसनीय कथा आहे. ओके. नंतर आहे टू कोप विथ. आता कोप म्हणजे कोपवरून लक्षात ठेवा. कोप्स म्हणजे पोलीस वगैरे असतात ना, तर त्यावरून लक्षात ठेवा. जेव्हा संघर्ष करत असतात ना, ते जर एकमेकांना साथ देत असतील ते कपल्स वगैरे, तर ते नंतर डील विथ सक्सेसफुली विथ म्हणजे ते यशस्वीरित्या समोर जातात. समजा दोन्ही एकमेकांना साथ दिली तर. ओके. नंतर आहे कट वन शॉर्ट. आता 3 मित्र असतात, ते शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करत असतात. तर एक मित्र शूटिंग करत असतो आणि दुसरा मित्र बाजूला बसलेला असतो. जेव्हा शूटिंग वगैरे चालू असते ना, तर व्हिडिओ पूर्ण होण्याच्या आत एक मित्र असतो ना तिसरा, तर तो मजाकमध्ये आधीच कट असा ओरडत असतो. म्हणजे तो व्हिडिओ बनवण्यामध्ये अडथळा आणतोय किंवा व्यत्यय आणतोय. तर त्यावर लक्षात ठेवा. टू इंटरप्ट म्हणजे अडथळा किंवा व्यत्यय आणणे. टू स्टॉप अनदर स्पीकर. ओके. 7th आहे कम टू इन हँडी. आता 2 कपल्स आहेत, ते हातात हात घालून चालतात. मग त्यावर लक्षात ठेवा, ते दोघांना एकमेकांना उपयुक्त आहेत. समजा टू बी युजफुल आहेत. ओके. 9th आहे डेड ब्रोक. डेड म्हणजे डेड झालेली आहे कोणाची? ब्रोकरची. मग तो कशामुळे डेड झालेली? तर तो पूर्ण कंगाल झालेला आहे. त्यावर लक्षात ठेवा. पेनीलेस म्हणजे पूर्ण कंगाल झालेला आहे समजा. नंतर 10th आहे टू चेंज हॉर्स इन मिड स्ट्रीम. आता काही पॉलिटिकल लीडर्स वगैरे असतात, ते अर्ध्यातूनच काही पॉलिटिकल जिथे फायदा असेल ना, तिथे ते पॉलिटिकल लीडर चेंज करतात समजा. त्यावरून लक्षात ठेवा. चुझिंग अ डिफरंट लीडर. ओके. थँक्यू. जर लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.